नमस्कार मित्रांनो, मनीषाज बुक समरी या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत। मित्रांनो, ब्रायन ट्रेसी यांनी लिहिलेलं इट दॅट फ्रॉग हे पुस्तक जगातील बेस्ट सेलर असं पुस्तक आहे। ब्रायन ट्रेसी हे जगातील सर्वात आघाडीचे व्यावसायिक वक्ते आहेत। तसेच जगभरात झालेल्या त्यांच्या 5000पेक्षा अधिक भाषणांद्वारे त्यांनी 50 लाखांपेक्षा अधिक लोकांना मार्गदर्शन केले आहे। इट दॅट फ्रॉग या पुस्तकाचा मराठी अर्थ म्हणजे सर्वात कठीण काम सर्वात आधी करा। ब्रायन ट्रेसी यांनी आपल्या समोर असणाऱ्या आव्हानात्मक कामांसाठी फ्रॉग हे रूपक वापरले आहे। म्हणजेच बेडूक जसा टुनकन उडी मारून निघून जातो तसाच वेळही निघून जातो। म्हणून वेळ हातातून निघून जाण्याआधी कठीण काम पूर्ण करा। आयुष्यात जर मोठं यश, मान सन्मान, प्रतिष्ठा आणि आनंद मिळवायचा असेल तर आपल्या समोरील सर्वात महत्त्वाचे काम पूर्ण करणे ही एकमेव गुरुकिल्ली आहे असे लेखक सांगतात। या पुस्तकात कठीण काम पूर्ण करण्यासाठीच्या 21 प्रभावी कार्यपद्धती दिल्या आहेत। तर बघूया इट दॅट फ्रॉग या पुस्तकाचा सारांश। ब्रायन ट्रेसी सांगतात की आपल्याला आयुष्यात नक्की काय हवं आहे याची सुस्पष्टता येणं खूप आवश्यक आहे। कारण आपलं ध्येय स्पष्ट असेल तरच आपण यशस्वी होऊ शकतो। मग ध्येय ठरवल्यानंतर त्यासाठी आपल्याला काय करता येईल ते सर्व एका कागदावर लिहून काढा। कारण कागदावर लिहिलेली उद्दिष्टे विचारांवर जबरदस्त प्रभाव टाकतात व आपल्या कल्पकतेला वाव देतात। यामुळे आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी आपल्याला खूप ऊर्जा मिळते। तुम्हाला माहिती आहे, जगातील केवळ 3% लोक आपली उद्दिष्टे कागदावर सुस्पष्टपणे लिहितात आणि तेच यशस्वी होतात। त्यामुळे तुम्हाला पुढच्या 1 वर्षात काय करायचे आहे ते ठरवा आणि स्पष्टपणे लिहून काढा। त्यानंतर प्रत्येक महिन्याचं, आठवड्याचं आणि प्रत्येक दिवसाचं योग्य पूर्वनियोजन केलं तर सर्वात महत्त्वाची कामे आपण सहज करू शकतो। जर समजा तुम्हाला अख्खा हत्ती खायला सांगितला तर तुम्ही कसा खाणार? अर्थातच एक घास करून खाऊ असंच तुमचं उत्तर असेल, हो ना? मग याचप्रमाणे तुमच्या समोरील महत्त्वाचं किंवा कंटाळवाणं काम जर तुम्ही टप्प्याटप्प्याने केलं तर ते काम सहज पूर्ण होईल। यासाठी रोज रात्री झोपण्याआधी दुसऱ्या दिवशी काय काय काम करायचे आहेत, कोणत्या वेळेत ती कामे पूर्ण करायची आहेत याची एक यादी तयार करा। आणि जर आजची काही कामे अपूर्ण राहिली असतील तर ती उद्या सर्वप्रथम करा। रोजचं नियोजन केल्यामुळे तुमची सर्व कामे विलक्षणरित्या पूर्ण होताना तुम्ही बघाल आणि जसजशी तुम्ही रोजच्या यादीतील कामे पूर्ण कराल तसतसा तुमचा उत्साह व आत्मविश्वास वाढेल। यामुळे अधिक काम करण्यासाठी तुम्हाला स्वतःकडूनच प्रेरणा मिळेल। तुम्ही चांगल्या प्रकारे व कल्पकतेने काम करू लागाल आणि प्रगतीच्या दिशेने तुमची वाटचाल सुरू होईल। याप्रमाणे जर तुम्ही रोज कामाचं पूर्वनियोजन करण्यासाठी स्वतःचा 10% वेळ दिला तर यामुळे तुमचं काम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी लागणारा 90% वेळ वाचवणारा ठरेल। म्हणून स्वतःला सिद्ध करायचं असेल तर एकदा तरी तुम्ही कामाचं पूर्वनियोजन करून बघा। ब्रायन ट्रेसी पुढे सांगतात की तुमच्या आयुष्यातील सगळ्याच गोष्टींना 80-20चा नियम लावा। म्हणजे तुमच्या 20% कामगिरीचा प्रभाव हा 80% परिणामांवर पडतो किंवा तुमचे 20% ग्राहक मिळून तुमची 80% विक्री साध्य करतात किंवा तुमच्या 20% कामगिरीवरून तुमचं 80% मूल्य ठरतं। याचाच अर्थ जर तुमच्याजवळ 10 कामांची यादी असेल तर त्यापैकी 2 कामं एवढी महत्त्वाची असतात की बाकीची 8 कामं त्यापुढे फिकी पडतात। अनेकदा तर बाकीची 9 कामं एकाच पारड्यात ठेवली तरी त्या तुलनेत दुसऱ्या पारड्यातलं एकच काम अत्यंत महत्त्वाचं असू शकतं। हेच ते कठीण आणि महत्त्वाचं काम आहे जे तुम्हाला सर्वात आधी पूर्ण करायचं आहे। हेच ते बेडूक आहे ज्याचा तुम्हाला फडशा पाडायचा आहे। परंतु मनुष्य नेहमीच 80% बिनकामाची किंवा कमी महत्त्वाची कामे आधी करत असतो आणि महत्त्वाची 20% कामे करताना चालढकल करत असतो। हेच ते कारण आहे ज्यामुळे आपली प्रगती होत नाही। म्हणूनच
महत्त्वाच्या कामाबाबत सर्वात अवघड बाब म्हणजे ते काम लगेच सुरू करणे. एकदा का तुम्ही ते काम करायला घेतलं तर पुढे आपोआप ते काम करण्यासाठी तुम्हाला प्रेरणा मिळेल. लक्षात ठेवा, तुमचं सर्वात महत्त्वाचं काम सर्वात अवघड किंवा किचकट असू शकतं, पण ते काम केल्यामुळे तुम्हाला जे यश मिळेल ते खरोखरच नेत्रदीपक असेल. तसेच आज तुम्ही जे काम करताय त्याचे भविष्यात कोणते परिणाम दिसून येतील याबाबत जर तुम्ही स्पष्ट असाल तर तुम्ही करत असलेल्या आजच्या कामात स्पष्टता आणि मोकळेपणा येईल. यशस्वी लोकसुद्धा त्यांच्या भविष्याबाबत सुस्पष्ट दृष्टिकोन ठेवतात. म्हणजेच यशस्वी लोक नेहमीच 5, 10 किंवा 20 वर्षांचा विचार करून आजची कृती ठरवतात. अगदी असंच तुम्हीही तुमच्या भविष्याबाबत दीर्घकालीन विचार करा, म्हणजे तुम्ही नेहमीच महत्त्वाचं काम कराल. आपलं सर्वात महत्त्वाचं काम वेळेत पूर्ण होण्यासाठी तुम्ही सतत स्वतःला 3 प्रश्न विचारा. पहिला प्रश्न म्हणजे माझं सर्वोच्च दर्जाचं काम काय आहे. याचाच अर्थ तुमच्या कंपनीमध्ये, कुटुंबामध्ये किंवा एकूण संपूर्ण आयुष्यामध्ये लक्षणीय योगदान देण्यासाठी असं कोणतं मोठं काम आहे जे तुम्ही पूर्ण करायलाच हवं. या प्रश्नामुळे तुम्हाला तुमच्या कामात आणि आयुष्यात लक्षणीय परिणाम झालेले दिसून येतील. दुसरा प्रश्न म्हणजे असं कोणतं काम आहे जे फक्त मीच चांगल्या रीतीने करू शकतो. म्हणजे असं विशिष्ट किंवा विशेष काम जे फक्त तुम्हीच करू शकता. तुमच्याशिवाय बाकी कोणालाच हे काम जमणार नाही, पण जर तुम्ही हे काम केलं तर तुमचं आयुष्य आणि कारकीर्द बदलून तुम्ही यशस्वी व्हाल. यासाठी तुमच्यातलं अतिविशेष काम कोणतं ते तुम्ही शोधून काढा. तिसरा प्रश्न म्हणजे आता माझ्या वेळेचा सर्वाधिक चांगला उपयोग कोणता. हा प्रश्न तुमच्या वेळेच्या व्यवस्थापनाशी निगडित आहे. सर्वाधिक कार्यक्षम व प्रभावी व्यक्ती बनण्यासाठी तुम्ही हे 3 प्रश्न स्वतःला विचारले तर तुमची सतत प्रगती होत राहील. आपला पुढचा मुद्दा आहे तुमच्या कामांना 3चा नियम लावा. कारण तुमच्या व्यवसायात किंवा कंपनीत तुम्ही जे योगदान देता त्याचं सर्वाधिक मूल्य 3 प्रमुख गोष्टींमध्ये सामावलेलं असतं. 3चा नियम समजावण्यासाठी लेखकाने त्यांच्या सेमिनारमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या सिंथियाचे उदाहरण दिले आहे. सिंथियाने एका दिवसात करायच्या सर्व कामांची यादी बनवली. त्यानंतर तिने सर्वात महत्त्वाच्या 3 कामांभोवती वर्तुळ काढले. या 3 अतिमहत्त्वाच्या कामांमुळे सिंथिया तिच्या कंपनीला सर्वोत्तम लाभ देऊ शकणार होती. दुसऱ्याच दिवशी तिने तिच्या बॉसला तिच्या कामांची यादी दाखवली व बॉसला सांगितले, जर मी पूर्ण दिवस या 3 कामांवरच लक्ष केंद्रित करून ती पार पाडली तर माझ्याकडून कंपनीला देण्यात येणाऱ्या योगदानात दुपटीहून अधिक वाढ होऊ शकते. बॉसने तिची सर्व कामांची यादी वाचली आणि त्या यादीतील बाकीची कामे इतरांना वाटून देण्यास परवानगी दिली. बॉसने तिला हेही सांगितले, जर तुझे योगदान दुप्पट झाले तर मी तुझे वेतनही दुप्पट करेल. मग सिंथियाने पुढील 30 दिवस याच 3 कामांवर लक्ष देऊन ती व्यवस्थित पार पाडली. याचा परिणाम म्हणजे तिचे योगदानही दुप्पट झाले. सिंथिया सांगते, गेली 8 वर्ष मी त्या कंपनीत खूप मेहनत करत होते, पण केवळ एकाच महिन्यात माझं वेतन दुप्पट झालं. याचं कारण म्हणजे ब्रायन ट्रेसी यांनी शिकवल्याप्रमाणे मी एका महिन्यातील मुख्य 3 कामांवर माझी सगळी ऊर्जा आणि लक्ष केंद्रित केलं. लेखक आपल्याला हेच सांगतात, तुम्हीही तुमच्या कामांची यादी करून त्यांना 3चा नियम लावा. यामुळे तुमच्या कामात बदल झालेला तुम्हाला दिसून येईल. आपला पुढचा मुद्दा आहे आपली प्रमुख कौशल्ये वाढवणे. हे वैयक्तिक उत्पादक वाढीचे एक प्रमुख तत्व आहे. सतत नवनवीन शिकत राहण्यामुळे आपलं काम अधिक चांगल्या प्रकारे व सफाईने होतं. म्हणून आपल्या क्षेत्राशी संबंधित कौशल्य वाढवत राहा आणि कामाच्या बाबतीत कोणत्याही क्षेत्रात अपुरेपणा किंवा कमजोरीला थारा देऊ नका. यातील आनंदाची बाब म्हणजे जास्त प्रभावी व कार्यक्षम होण्यासाठी आपण आवश्यक ती सर्व कौशल्ये आत्मसात करू शकतो. यासाठी दररोज किमान 1 तास जरी आपल्या क्षेत्राशी संबंधित माहिती मिळवली किंवा त्यासंबंधी वाचन केले तर यामुळे आपली कार्यक्षमता वाढते. या संदर्भात ब्रायन ट्रेसी यांनी स्वतःचे उदाहरण दिले आहे. ब्रायन ट्रेसी सांगतात, ज्यावेळी मी माझं पहिलं पुस्तक लिहायला घेतलं त्यावेळी मी खूप निरुत्साही होतो, कारण
मला तेव्हा टायपिंगमधील फक्त हंट अँड पेक हीच पद्धत येत होती, पण लवकरच माझ्या लक्षात आलं जर मला 300 पानांचं पुस्तक लिहायचं असेल आणि त्याचं फेरलिखाण दुरुस्ती करायची असेल तर टच टाईप ही पद्धत शिकणे गरजेचे आहे। त्यामुळे मी माझ्या संगणकात टच टाईप कार्यपद्धती समाविष्ट करून घेतली आणि पुढचे 3 महिने रोज 20 ते 30 मिनिटे त्याचा सराव केला। त्यानंतर मी एका मिनिटात 40 ते 50 शब्द आरामात टाईप करू लागलो। हे नवीन कौशल्य शिकल्यामुळेच मी 75 पेक्षा जास्त पुस्तके लिहिली, जी आज जगभरात प्रकाशित झालेली आहेत। लेखकाच्या या उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल की आपल्याला आपल्या क्षेत्राशी संबंधित प्रमुख कौशल्य वाढवणे किती आवश्यक आहे। त्याचप्रमाणे महत्त्वाची कामे करण्यासाठी स्वयंशिस्त किंवा स्वतःवर दबाव टाकणे आवश्यक आहे। जगातील सर्वच लोकांना असं वाटतं कोणीतरी येईल आणि आपल्याला प्रेरित करेल किंवा यशस्वी होण्यासाठी आपल्याला मदत करेल, परंतु कोणीही तुमच्या मदतीला येत नसतं हीच वस्तुस्थिती आहे। त्यामुळे आपली कामं आपणच निश्चित करून त्यासाठी वेळ ठरवून त्या वेळेच्या आतच ती सर्व कामे पूर्ण करण्याची स्वतःला शिस्त लावून घ्या। त्यासाठी काम थोडं लवकर सुरू करून उशिरापर्यंत सुरू ठेवायचं आणि थोड्या अधिक मेहनतीने ते काम करत राहायचं, या खास कार्यपद्धतीचा वापर करा। सतत आपण आहोत त्यापेक्षा पुढे कसं जाता येईल याचा विचार करत राहा। यशस्वी आणि नेता असणारे लोक नेहमी कोणत्याही देखरेखीशिवाय आणि कोणाचेही लक्ष नसताना संपूर्ण मन लावून काम करतात, म्हणूनच ते इतरांपेक्षा वेगळे आणि यशस्वी होतात। लेखक पुढे सांगतात, महत्त्वाच्या कामांप्रती नेहमी सकारात्मक मानसिक दृष्टिकोन बाळगल्यास आपण सर्व क्षेत्रात उत्तम आणि प्रभावी कामगिरी करू शकतो। सकारात्मक दृष्टिकोन बाळगणारे लोक 4 प्रकारे वागतात। पहिलं म्हणजे प्रत्येक परिस्थितीत काय चांगलं आहे याचा ते शोध घेतात। कितीही वाईट प्रसंग आला तरी त्यातून हे लोक चांगलं शोधूनच काढतात। दुसरे म्हणजे प्रत्येक विपरीत प्रसंग किंवा अपयश यातून हे लोक योग्य तो धडा शिकतात आणि त्यात सुधारणा करून प्रगती करतात। तिसरे म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन असणारे लोक प्रत्येक समस्येत उत्तर शोधतात। त्या समस्येवर दोषारोप करत बसण्यापेक्षा आता यावर काय करता येईल हे ते शोधतात। चौथं, हे लोक आपल्या ध्येयाचा सातत्याने विचार करतात आणि त्याबद्दल बोलत असतात। याप्रमाणे तुम्हीही जेव्हा सकारात्मक मानसिक दृष्टिकोन ठेवाल तेव्हा तुम्हाला अधिक प्रेरणा आणि ऊर्जा मिळेल। यामुळे तुमची महत्त्वाची कामे वेगाने सुरू होतील। लेखक पुढे सांगतात, उच्च दर्जाची कामे करणाऱ्या स्त्री पुरुषांची सर्वात लक्षणीय गुणवत्ता म्हणजे कृतिशीलता। अशा लोकांना आपल्या हातातील कामं पटापट मार्गी लावण्याची कायम घाई असते। मग ते काम त्यांना आवडो किंवा न आवडो तरीही ते काम अतिमहत्त्वाचं असल्यामुळे यशस्वी लोकांना त्यांचं काम हे पूर्ण केल्याशिवाय चैनच पडत नाही। म्हणून स्वतःमध्ये आपलं महत्त्वाचं काम लगेच सुरू करण्याची तातडीची जाणीव विकसित करायला हवी, म्हणजेच तुमच्या कामाबद्दल केलेला उतावळेपणा तुम्हाला सतत पुढेच घेऊन जाईल। यासाठी स्वतःला चालना देण्याचा सगळ्यात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे माझं काम मला आत्ताच करायचं आहे हे वाक्य सारखं म्हणत राहा। या सकारात्मक वाक्यामुळे तुम्हाला काम करण्यास प्रेरणा मिळेल आणि तुमच्यात काम लगेच करण्याची जाणीव विकसित होईल। अशा प्रकारे जीवनात आनंद, समाधान, उत्तुंग यश, वैयक्तिक क्षमता आणि प्रभावीपणा हे सगळं मिळवण्याची गुरुकिल्ली म्हणजे आपल्या समोरील सर्वात महत्त्वाचं काम तातडीने पूर्ण करणे। म्हणूनच कोणत्याही गोष्टीच्या आधी तुमचं सर्वात महत्त्वाचं काम करण्याची सवय स्वतःला लावून घ्यायला हवी असे लेखक सांगतात। मित्रांनो, आपलं महत्त्वाचं काम सर्वात आधी करणे किती महत्त्वाचे आहे हे आपल्याला ईट दॅट फ्रॉग या पुस्तकातून शिकायला मिळतं। हे पुस्तक खरंच चांगलं व उपयुक्त आहे, त्यासाठी तुम्ही एकदा तरी हे पुस्तक अवश्य वाचा। धन्यवाद।